आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, EDTV न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शहरातील अतिक्रमण, घाण, धोकादायक इमारती एवढेच नव्हे तर महानगरपालिकेच्या मालमत्तांवर देखील लवकरच कारवाई होण्याची शक्यता दिसत आहे। या कारवाईचे संकेत जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी नुकतेच दिले होते। सोमवार दिनांक 23 रोजी मनपामध्ये अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीत या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनांची अंमलबजावणी मनपाने आज स्वतःपासूनच सुरू केली आहे। ज्या अर्थी मनपाने स्वतःच्या घरावर JCB चालवलेले आहे, त्या अर्थी मनपा इतरांना सूट देईल का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे। ते देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। परंतु सध्या शहरात अनेक ठिकाणी मनपाच्या मालमत्ता आहेत, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत, परंतु सेवानिवृत्तीनंतरही ही निवासस्थाने रिक्त करण्यात आली नाहीत। अशा कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती थांबविण्याचे सूतोवाच देखील श्रीमती मित्तल यांनी केले होते। तसेच दुसऱ्या बाजूने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेताना धोकादायक इमारतीमध्ये मनपाच्या निवासस्थानात कर्मचाऱ्यांनी राहू नये असेही देखील सांगितले होते। या सूचनांच्या आधारे आज छत्रपती संभाजी उद्यानात असलेली 4 निवासस्थाने JCBच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत। सकाळीच 8 वाजेच्या सुमारासच ही कारवाई सुरू झाली। 4 निवासस्थानांपैकी 2 निवासस्थाने ही कार्यरत कर्मचाऱ्याची तर 2 निवासस्थाने ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची होती। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत मालमत्ता विभाग प्रमुख श्री राहुल देशमुख। मोतीबाग जे आपले गार्डन आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान, यामध्ये जे महानगरपालिकेचे मालकीचे निवासस्थान आहे, ते निवासस्थान किमान 30 ते 40 वर्ष जुने असून ते अत्यंत धोकादायक स्वरूपात आले होते। आणि सदर जे निवासस्थानामध्ये आमचे कर्मचारी राहतात, काही कर्मचारी त्यापैकी आता रिटायर झाले, काही कार्यरत आहेत, त्यांना आपण यापूर्वी 2 वेळा नोटीस देऊन सूचना केल्या होत्या। तसेच आम्ही प्रत्यक्ष भेटी देऊन सुद्धा त्यांना विनंती केली होती की तुम्ही निवासस्थान रिक्त करा, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे माननीय आयुक्त यांच्या आदेशामुळे आज आपण मोतीबागमधील निवासस्थान जे आहे ते आज रिक्त करत आहोत। तसेच यानंतर आपला जुनी नगर परिषद, आपण त्याला किल्ला म्हणतो, तसेच महानगरपालिकेच्या मालकीचे जे रेस्ट हाऊस आहे मोतीबाग चौकात, यावर देखील पुढील आठवड्यात आपण कारवाई करण्याचे नियोजन केलं आहे। तर आज इथं जे निवासस्थान होते यामध्ये सेवानिवृत्त किती होते आणि कार्यरत किती एकूण कर्मचारी? 4 निवासस्थान मोतीबागमध्ये आहेत, ज्यापैकी 2 जण कार्यरत आहेत आज रोजी आणि 2 जण सेवानिवृत्त झाले आहेत। शहरात घर भाडे मोजूनही अशी शांत निसर्गरम्य वातावरणात घरे मिळणे कठीण आहे। असे असताना गेल्या अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा या घरावर ताबा होता। मनपाची पुढील मोहीम ही कदाचित जुनी नगरपालिकेची इमारत म्हणजेच किल्ला आणि मोतीबागेजवळ असलेले पूर्वीचे नगरपालिकेचे विश्रामगृह याकडे वळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तर सावध होणे गरजेचेच आहे, परंतु मालमत्तेवर डोळा ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या नागरिकांनी देखील आतापासूनच सावध होणे गरजेचे आहे। दिलीप कोनेरकर, EDTV न्यूज, जालना।